नमस्कार, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण येथे घरच्या घरी बाहेर जशी मँगो कुल्फी मिळते तसे सेम टू सेम आपण मँगो कुल्फी घरी बनवणार आहे। अगदी घरातील वस्तू वापरूनच आपण येथे मँगो कुल्फी बनवणार आहे। अगदी घरातील 3 ते 4 वस्तू वापरूनच आपण येथे मँगो कुल्फी बनवणार आहे। आणि तुम्हाला मँगो कुल्फी असे सेम बनवायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे आपल्याला मँगो कुल्फी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। तर येथे 2 मोठ्या आकाराचे आंबे घेतलेले आहे, 3 चमचे साखर घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला 7 ते 8 पिस्ता लागणार आहे। आणि कुल्फी बनवण्यासाठी आपण खास येथे म्हशीच्या दुधाचा वापर करणार आहे। तर येथे आपण 1 लिटर दुधाचा वापर करणार आहे। तर कुल्फी बनवण्यासाठी आपल्याला येथे सुरुवातीला लागणार आहे दूध हे मी 1 लिटर मोजून घेतलेला आहे। तर येथे आपण मँगो कुल्फी बनवण्यासाठी कोणत्याही क्रीमचा वापर करणार नाही, तर दुधापासूनच आपण येथे मँगो कुल्फी बनवणार आहे। तर येथे मी म्हशीच्या दुधाचा वापर करणार आहे। आता आपण हे दूध एका मोठ्या पसरट कढईमध्ये काढून घेऊ। शक्यतोवर दूध आटवण्यासाठी तुम्ही कोणत्याही पसरट भांड्याचा वापर करू शकता। भांडे हे पसरट असल्यामुळे दूध हे लवकर आटायला मदत होते आणि आपला वेळ सुद्धा जास्त वेळ जात नाही। आता आपल्याला हे दूध गॅसवरती उकळायला ठेवायचं आहे। आता दुधाला छान उकळ आलेली आहे। आता आपण यामध्ये मोजून घेतलेली 3 चमचे साखर टाकून घेऊ। आता येथे आपल्याला गॅस कमी करून साखर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। तर येथे आपल्याला हे दूध अर्ध होईल तोपर्यंत आटवून घ्यायचं आहे। म्हणजे आपण येथे 1 लिटर दूध घेतलेला आहे, तर आपल्याला हे कमीत कमी अर्धा लिटर दूध होईल तोपर्यंत हे दूध आटवून घ्यायचं आहे। दूध आटवत असताना साय ही कढईला चिटकलेली असते, तर ती आपल्याला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित काढून घ्यायची आहे। आणि कढईच्या तळाला सुद्धा जी साय जमा झालेली असते ती सुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहे। कढईला चिटकलेली साय काढून घेतल्यामुळे आपली कुल्फी ही दाणेदार तयार होते। तर येथे आपण 1 लिटर दूध घेतलेला आहे आणि त्यातलं आपल्याला अर्धा लिटर दूध हे आटून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे दूध हे घट्ट होते आणि त्यामुळे आपली कुल्फी छान बनते। अगदीच गॅस मंद करून आपण हे दूध आटवून घेणार आहे। 1 ते 2 मिनिटांनी आपल्याला हे दूध सारखं हलवून घ्यायचं आहे आणि कढईला चिटकलेली साय सुद्धा काढून घ्यायची आहे। तर येथे आपण हे दूध आटवून घेतलेलं आहे। तर येथे हे दूध जास्तच घट्ट करायची गरज नाही। आपण जसं नेहमी बासुंदीसाठी दूध बनवतो त्या प्रकारे आपल्याला इथे हे दूध बनवून घ्यायचं आहे। आणि हे आटवून घेतलेलं दूध आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला हे दूध घट्ट करून घ्यायचं आहे। दूध थंड होत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। कुल्फी बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही आंब्याचा वापर करू शकता। फक्त आंबा किती गोड आहे किंवा किती आंबट आहे या अंदाजाने यामध्ये साखरेचं प्रमाण हे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं। तर येथे हे आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि या आंब्याला आपल्याला चिरून घ्यायचं आहे। शक्यतोवर आपल्याला या आंब्याचे असे मोठे मोठे काप करून घ्यायचे आहे। तर येथे मी चमच्याच्या सहाय्याने आंब्यातील गर हा काढून घेणार आहे। तर येथे आपल्याला कुल्फी बनवण्यासाठी साधारणतः 2 वाटी आंब्याचा गर हा लागणार आहे। अशा प्रकारे आपल्याला 2 वाटी आंब्याचा गर हा काढून घ्यायचा आहे। 2 वाटी आंब्याचा गर काढून घेतलेला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि आंब्याचा गर हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपण आंब्याचा गर हा मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे। अशी मऊसूत आपल्याला आंब्याची पेस्ट ही तयार करून घ्यायची आहे। तर दुसऱ्या बाजूला आता आपलं दूध सुद्धा पूर्ण थंड झालेलं आहे। दूध पूर्ण थंड झाल्यामुळे दुधावर साय जमा झालेली असते ती सुद्धा आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। दूध पूर्ण थंड झालेलं आहे। आता आपण यामध्ये मिक्सरमधून फिरवून घेतलेले आंब्याची पेस्ट टाकून घेऊ। तर येथे आंब्याचा कलर हा छान डार्क आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये कलर टाकायची गरज नाही। आता आपण आंब्याची पेस्ट आणि दूध हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। 3 ते 4 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि याला कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। तर आता आपण हे कुल्फीच्या साच्यामध्ये टाकून घेऊ। तर आता माझ्याकडे हे 2च साचे आहे, तर या साच्यामध्ये मी ही पेस्ट टाकून घेणार आहे। तर आता आपण ही पेस्ट या साच्यामध्ये टाकून घेऊ। आणि तुमच्याकडे कुल्फीचे साचे नसेल तर तुम्ही वाटीमध्ये सुद्धा कुल्फी सेट करू शकता किंवा प्लास्टिकच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही ही कुल्फी सेट करू शकता। आणि या साच्याला झाकण आहे, तर हे झाकण सुद्धा मी या साच्याला लावून घेणार आहे।
आणि माझ्याकडे एक्स्ट्राचे दुसरे साचे सुद्धा आहे, तर उरलेली पेस्ट मी यामध्ये टाकून घेणार आहे। तर या मिश्रणामध्ये साधारणतः 7 ते 8 कुल्फ्या बनवून तयार होतात। तर आता आपलं कुल्फीचं मिश्रण हे साच्यामध्ये टाकून झालेलं आहे। तर आता हे साचे आपण 10 ते 12 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे। म्हणजे फ्रीजमध्ये जिथं बर्फ होतो तिथं आपण हे साचे ठेवून देणार आहे, किंवा पूर्ण एक रात्र तरी आपल्याला कुल्फी सेट होण्यासाठी वेळ लागेल। आणि दुसऱ्या दिवशी आपण बघू आपल्या कुल्फ्या ह्या सेट झालेल्या आहे का। आता आपण या साच्याचं झाकण काढून बघू। तुम्ही बघू शकता कुल्फी ही व्यवस्थित सेट झालेली आहे। हातावर असा साचा घासून आपण यातील कुल्फी ही बाहेर काढू शकतो। तर या कुल्फीला मी स्टिक लावून घेतलेली आहे, तुम्ही चमच्याने सुद्धा कुल्फी खाऊ शकता। अरे वा, कुल्फी छानच झालेली आहे। आणि या साच्यावर थोडं पाणी टाकून आपण यातील कुल्फ्या सुद्धा काढून घेऊ। तर येथे आपल्या कुल्फ्या ह्या काढून झालेल्या आहे। आता आपण यावर खिसून घेतलेले पिस्ता टाकून घेऊ। तुम्ही बघू शकता आपली मँगो कुल्फी एकदम परफेक्ट तयार झालेली आहे। तर घरच्या घरी कमी साहित्यामध्ये आपली मँगो कुल्फी ही तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा घरच्या घरी कमी साहित्यामध्ये मँगो कुल्फी नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडल्यास भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।